गाडीवाडीमध्ये यावर्षी प्रथमच GPLचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं सर्व गाडीवाडीतील खेळाडू आपण आता पाहत आहोत। सर्व खेळाडूने बाहेर यायचं आहे। फक्त सामने हे 3 ओव्हरचेच असतील आणि 3 ओव्हर कंपल्सरी फ्रेश असतील। ही सर्व संघ मालकांनी नोंद घ्यायची आहे। मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि आपण पाहत आहोत सर्व ट्रॉफी आणि आपण आता या ठिकाणी पाहतोय टॉस ओढून झालेला आहे आणि आता काही क्षणातच मॅचला सुरुवात होणार आहे। बाहेर यायचं आहे। फर्स्ट बॉल साठी अभिराज 11 अंकुश यांनी टोलवलेला चेंडू पहिला षटकार दिलेला आहे। दणदणीत षटकार अंकुश गाडे यांच्या बॅट मधून। कुलदीप चिमडे स्ट्राईक लाईट ते अंकुश गाडे आणि नॉन स्ट्राईक लाईट ते कुलदीप चिमडे आपल्या संघासाठी जोरदार उपकरणादार अशी कामगिरी चोखसपणे पार पाडताना दिसतात। अंकुश गाडे ज्या संघाचा सामना संपलेला आहे त्या संघातल्या खेळाडूंनी सीमेच्या पलीकडे उभं राहायचं आहे, कारण दुसऱ्या चेंडूवर गोलबाद झालेले आहे। अंकुश गाडे चिंतन यांनी उत्कृष्ट अशी कॅच घेतलेली आहे। पुढील चेंडू नो बॉल जातोय आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने 2 रन होत्यात। 9+1 संघाची धावसंख्या होते 9। काय बॉल उडवतात 3 बॉल 9 रन। सामना करतील तेजस गाडे जास्त उचलून खेळू नको। नो बॉल आणि उत्कृष्ट असा टोलवलेला बॉल 2 रन शेवटी समजलेला आहे। बॉलाच्या थ्रोवर ते फिरत आहेत। नको आरामशीर द्या बाबू आणि राज कापटे संघ मालक यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग। धावसंख्या मिळते ते 3, धावसंख्या 12। पुढील चेंडू चांगला असा चेंडू तेजसच्या बॅट मधून उत्कृष्ट असा गाडीमधून काय बॉल पकडतो 3 घे 3 रन पूर्ण केलेले आहेत। संघाची धावसंख्या होते 15। पुढील चेंडू कुलदीप चिमडे चांगला शॉट मारलेला आहे लॉंगॉनच्या दिशेने आणि त्या एका चेंडूवरती 4 प्लेयर पळताना दिसत आहेत। धावसंख्या 3 धावसंख्या संघाची धावसंख्या होते 18। पुढील चेंडू प्रसाद गडेंचा तेजस गाडे उत्कृष्ट बॅटिंग करताना सावकाश मार काही हिट झालेले आहेत आणि पहिल्या षटकेखेरीस संघाची धावसंख्या होते SM फायटर्स या संघाची धावसंख्या होते 18। 1 बाद 18 यायचा इथे सार्थक 11 विरुद्ध सुपरस्टार 11। श्रीकांत चिमडे काय झालं हॅलो पुढील चेंडू उत्कृष्ट अशी चांगली बॉलिंग म्हणता येतील ती। पुढील चेंडू चांगला मारलेला चेंडू असा लॉंगॉनच्या दिशेने आणि उत्कृष्ट अशी बॅटिंग प्रसाद गाडे यांची 2 रन मिळत आहेत ते कुलदीप चिमडे यांना। आपल्या संघासाठी 4 बॉल
21 रन. संघाचं दुसरं षटक चालू असताना संघ फक्त 21. उत्कृष्ट अशी वाईड बॉल. पुढील चेंडू चांगला असा मारलेला आहे आणि उत्कृष्ट असे झेल बाद झालेले आहेत. मस्त कॅच. राज कापटे संघाचे संघमालक राज कापटे यांनी उत्कृष्ट अशी कॅच घेऊन झेल बाद झालेले आहेत. स्वागत करतो. कृपया त्यांनी स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पुढील चेंडू चांगला असा चलवलेला चेंडू आणि उत्कृष्ट अशी तेवढ्याच ताकदीने फिल्डिंग दिसते राज कापटे यांची. 2 रनावरती समाधान. 9+2 2 रनावरती समाधान मानावं लागतंय. 25. बॉलिंग यार मस्त. ओव्हर समाप्त. दुसऱ्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या होते ती 25. तिसरं षटक आणि आपल्या कर्णधारांनी त्वरित टॉस ओढून घ्यायचा आहे. पुढील चेंडू अभिषेक यांचा उत्कृष्ट असा बीट करण्यात सफल झालेले आहेत ते शशिकांत सांडम यांना. पुढील चेंडू अभिषेक राणे यांचा मारा करते शशिकांत सांडम. मला कोणी पण थोडी मी खेळवणार आहे माझ्या प्लेअर टीममध्ये. तुम्ही आधी दिसत नाही का? तेजस गाडे मारा करतील. एक काढून अभिषेक रायांची उंची उत्कृष्ट अशी बॉलिंग. तेजस गाड्यांसाठी एक बक्षीस आलेलं आहे. तेजस गाड्यांना पारितोषिक रोख रक्कम देण्यात येईल. सुपरस्टार कॅप्टन्सी टॉस के बॉस वाईड बॉल. पंचांचा इशारा वाईड. सुपरस्टार 11 कर्णधार त्वरित टॉस के बॉस. चांगला असा टोलवलेला शॉट असा तेजस. 32 संघाची धावसंख्या 32 सांगितलं. चांगला तेजस गाडी आणि टोलवलेला बाबू चिपटाचं काय समजण्यात आलेला नाही आहे आणि 4 रनाची भरभरून धावसंख्या होते तिसऱ्या षटकाखेरीज 36. शिगम सुपरस्टार 11 on the toss and choose the fielding. नेक्स्ट मॅच वैयक्तिक पहिला आणि संघाचा शशिकांत सांडमाचा माराचा उत्कृष्ट गाजलेले बॅट्समन. चांगला असा टोलेला चेंडू आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 2 रन आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत ते प्रमोद सांडम यांनी. लॉंग ऑनला फिल्डिंग करताना दिसत आहेत प्रमोद सांडम. पुढील चेंडू किती 38. चांगला असा षटकार मारलेला आहे आणि 6 रन कचकचित धावा अशा शशिकांत सांडम यांच्या बॅट मधून आपल्या संघासाठी एसएन फायटर्स साठी एकदम घोडदौड चालू ठेवलेली आहे आणि पेटलेल्या मनस्थितीत बॅटिंग करताना आणि अवस्था दयनीय अवस्था केलेली ती आणि उत्कृष्ट अशी केलेली दयनीय अवस्था आणि 6 रन. दिग्गज गोळकर बॉलिंग टाकताना एसएन फायटर्स 50. पुढचा चेंडू चांगला टोलेला चेंडू आणि पुढून धावा करतात दिनेश गाडे. त्यांचा पहिलाच बॉल गेलेला आहे. पहिलाच बॉल 2 रन दिलेले आहेत. 2 रन समाधान लागतं ते शशिकांत सांडम यांना. संघाची धावसंख्या होते 52. मस्त चांगला टोला बॉल इकडे तिकडे झाला तो बांधामुळे आणि दिनेश गाडे पुन्हा बॉल गेलेला आहे. संघाला 2 धावसंख्येमध्ये धावसंख्या होते ती 54. पुढील चेंडू
चांगला शॉट ठेवलेला आहे. मला 7 रन पाहिजे आणि 7 रन मिळालेले आहेत आणि या शशिकांत सरांच्या बॅटमध्ये 6 रन धावसंख्या होते 7. हॅलो, धावसंख्या झालेली आहे एसएल फायटर्स दत्ताराम गोळकर यांच्या हस्ते त्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. उपसरपंच स्वप्नील जाधव. टाळ्याच्या आता अश्विन गाडे बॉलिंग करतायत आणि अभिषेक राणे फलंदाजी करतायत. हा बोला, नमस्कार. होय, हा ठीक आहे ठीक आहे. अभिराज 11 या संघासाठी विजयाची धावसंख्या आहे ती 51. 61 आणि या उत्कृष्ट असा तोडलेला चेंडू अभिषेक राणे यांनी आणि या 3 धावा 4 धावा क्षमा करा 4 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी अभिषेक राणे यांची आणि गोलंदाजी करतायत ते अंकुश गाडे. 4 धावा झालेल्या आहेत. अभिषेक राणे आणि या पंचांचा निर्णय नो आणि हा खेळ सुटलेला आहे आणि या नो व्यतिरिक्त 2 धावा अशा एकूण 3 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी अभिषेक राणे यांच्याकडून. पुन्हा एकदा हा उत्कृष्ट षटकार मारलेला आहे चौक. पुन्हा एकदा 2 रन झालेले आहेत. आणि आता त्या 3 धावा. गावातील क्रीडाप्रेमी रमेश बापटेकर आलेले आहेत. त्यांचा आणि आम्ही उत्कृष्ट असा षटकार श्रवण याच्या बॅटीतून आणि हे 6 धावा. एकूण धावसंख्या झाली आहे 16. आणि हा उत्कृष्ट असा झेल अंकुश गाडे आणि श्रवण झेल बाद झालेला आहे. एक बाद 16 धावा. आणि हा अभिराज 11चा पहिला धक्का बसलाय तो श्रवण या खेळाडूच्या मार्फत. आणि पुढील फलंदाज मैदान आले ते प्रसाद गाडे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. आवाज दिला मी. पाच बॉल 18 धावा. उत्कृष्ट असा फटका मारलेला अभिषेक राणे याने. आणि याच प्रकारे उमेश पडीलकर आणि उत्कृष्ट असा थ्रो केला त्यांनी पण 3 धावा. आणि 3 आताच्या 3 धावा 2 धावा 3 धावा. टोटल धावसंख्या झाली 21.
आणि उत्कृष्ट अशी अभिषेक राणे याची फलंदाजी पाहायला मिळते इथे. 18 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे. आणि पुढील शतक घेऊन येतात ते स्वतः संघ मालक श्रीकांत चिबडे. बाळू, पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत श्रीकांत चिबडे. आणि हा श्रीकांत चिबडेचा अभिषेक राहण्यासाठी पहिला चेंडू आणि हा वाईटच्या स्वरूपात. अतिरिक्त 1 धावा अभिराज 11 संघासाठी. आणि उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे अभिषेक राणे यांनी श्रीकांत चिबडे यांना. आणि या 6 धावा. आणि अजून संघाची धाव संख्या झाली 28. पुन्हा उत्कृष्ट असा षटकार मारला आणि अजित गाडे यांनी झेल सोडलेला आहे. त्यांना उत्कृष्ट झेल होता पण त्यांनी तो सोडलेला आहे आणि अशा एकूण पळून त्यांनी 3 धावा काढलेल्या आहेत. एकदम अजित गाडे यांच्याकडून थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आणि संघाचे कर्नर असल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे क्षेत्ररक्षणाची. मला असं वाटतं की ते प्रेशर मधून खेळतात अजित गाडे. आणि पुन्हा असा शॉट प्रसाद गाडे यांच्याकडे, अजित गाडे यांच्याकडे. पप्पू चिपटे उत्कृष्ट अशी संघाची धाव संख्या 33. उत्कृष्ट अशी गोलंदाजी श्रीकांत चिबडे संघ मालक यांच्याकडून. बॉलिंग उत्कृष्ट अशी बॉलिंग, मस्त असा बॉल टाकलेला आहे. प्रसाद गाडी यांना काय समजण्यात आलं नाहीये बॉल तो. बॉलिंग श्रीकांत चिबडे यांची बॉलिंग आणि याच प्रकारे प्रसाद गाडे आउट झाले आहेत. ते एकदम त्रिफळाचीत झालेले आहेत. संघाची धाव संख्या झाली आहे 33. आणि पुढील फलंदाज आले आहेत ते प्रमोद सांडम. आणि हा दुसरा फलंदाज बाद झाले प्रमोद सांडम धावबाद झालेला आहे. मला असं वाटतं एक अभिषेक राणे आणि आमचे युट्यूबर उमेश पडळकर यांच्याकडे उत्कृष्ट असा षटकार मारून त्यांची आम्हाला फिल्डिंग बघायची आहे. अभिषेक राणे, पैसे बघतो पडतात त्या श्रीकांत चिबडे यांनी उत्कृष्ट अशी बॉलिंग टाकली. फक्त 11 रन देऊन त्यांनी 2 विकेट मिळवली आहेत. श्रीकांत चिबडे यांनी उत्कृष्ट अशी त्यांची गोलंदाजी. अभिराज 11 या संघाची धाव संख्या झाली आहे 33. थोडी फलंदाज आले ते स्वतः संघ मालक राज कापते. पुढील षटक जे घेऊन आले ते बंटू तेजस गाडे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. आणि हा पहिला बॉल उत्कृष्ट षटकार मारलेला आहे. आणि नो बॉल आणि पंचांचा निर्णय हा नो बॉल झालेला आहे. मला वाटतं शशिकांत सांडे यांनी उत्कृष्ट असा झेल घेतला होता पण तो काही कामाचा नाही. या पंचांनी नो असा निर्णय दिला आहे. उत्कृष्ट असा शॉट. या 6 धावा अभिषेक राणे यांच्या बॅटीतून. खराब अशी गोलंदाजी तेजस गाडे यांच्याकडून.
किती गाण्या संघाची धाव संख्या झाली 42. अजून 19 धावांची गरज आहे. 11 बॉल मध्ये 19. अभिराज 11 या संघाला आणि उमेश प्रदीप सुबळे यांना काही बॉल काही समजण्यात आलं नाहीये आणि हे पळून 2 धावा निघाल्यात. संघाची धाव संख्या 44. अभिषेक राणे यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि हा नो. पंचांना सांगण्यात येते बाकीच्या खेळाडूंनी त्यांनी बाहेर करावं, नाही तर त्यांना 2 रनची पेनल्टी मिळेल. जेवढे बसले त्या सगळ्यांना बाहेर करायचं आहे. सगळ्यांनी बाहेर करायचं आहे पंचांना. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय नो आणि अशा पळून 2 धावा काढल्यात. अशा एकूण 3 धावा मिळालेल्या आहेत अभिराज 11 या संघाला. आता 7 धावांची गरज. 9 बॉल 7 धावा. अरे काय रोज खेळतो आणि उत्कृष्ट असा मस्तपैकी झेल होता त्याच्या हातामध्ये, पण त्याला काहीच समजण्यात आलं नाहीये. आणि अशा 2 धावा. 8 बॉल 5 धावांची गरज अभिराज 11 या संघाला. अभिषेक राणे यांचं उत्कृष्ट असं फलंदाजी. पुन्हा एक 40 धावाशी काढून 2 धावांची गरज. राज यांना तेजस गाडे यांचा बॉल काही समजण्यात आलेला नाहीये. जर राज कपाटे यांनी जर 6 मारला तर सार्थक 11 संघाचे मालक गणेश निगम यांच्याकडे 101 रुपयाचं बक्षीस. उत्कृष्ट असा बॉल टोलवलेला आहे राज यांनी. 1 धावाची गरज अभिराज 11 या संघासाठी. 1 धावा विजयासाठी 1 धावाची गरज अभिराज 11 या संघासाठी. आणि पुढील षटक घेऊन येत आहेत मॅच झाली तरी जावा ना लोक. उशीर होतोय. पंचांनी लवकर सामना चालू करायचा आहे. आणि पुढील षटक घेऊन आले ते आमचे प्रसिद्ध असे युट्यूबर उमेश पडिलकर बुवा. पाहूया ते एक धाव संख्या वाचवण्यात यशस्वी होत आहेत का. उमेश पडिलकर आणि उत्कृष्ट असा बॉल आणि षटकार मारलेला आहे. आणि त्याचप्रमाणे अभिराज 11 हा संघ विजय झालेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही पुढील सामना आहे सार्थक 11 विरुद्ध सुपरस्टार 11. दोन्ही संघांनी मैदानात हजर राहायचं आहे. कमलाकर चित्ते यांच्या दिशेने आणि 2 रन घेण्यात यशस्वी झालेले ते साहिल गाड्यांच्या गिर विकेटच्या दिशेने पहिला चेंडू टोलवलेला आहे. दुसरा चेंडू स्वरूपात मारलेला आहे. आणखी आहे. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉलच्या 3 धावा अधिक नो बॉलची 1 धाव. एकूण 4 धावा. एकूण बिनबाद 6 धावा झालेल्या आहेत. चांगला असा टोलवलेला आहे चेंडू संघांना. संघाची धावसंख्या होते 7. कृपया प्लेअरनी जरा
बाउंड्री लाईनला थांबायचं आहे. उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे आणि 1 रन. पंचांचा इशारा 1. उत्कृष्ट असा टोलवेला लेग साईडच्या दिशेने. बाउंड्री लाईनला 2 मुलांनी थांबायचे तिकडे. एसएल फायटर्स टर्नर अजित गाडी यांनी आपला संघ रेडी ठेवायचा आहे आणि अभिराज 11. साहिल यांनी उत्कृष्ट असा मिड विकेटच्या दिशेने उत्कृष्ट असे फिल्डिंग मानाचे संजय पांचाल एकदम उत्कृष्ट. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. आणि 2 रन धावून घेतलेले आहेत. सुदेश गाडी यांच्या बॅटीतून गेलेला फटकार. पुढचा चेंडू चेंडूच्या माध्यमातून पुढचा कमलाकडे उत्कृष्ट असा थ्रो करून पुन्हा संघाची धावसंख्या होते 12. उत्कृष्ट असा लॉंगॉनला मारलेला चेंडू आणि पंचांचा इशारा. 4 रन. जाम धावा भेटलेल्या आहेत बबलूला आलेले आहे. ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 16. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 रन घेतलेले आहेत. महागडे असं षटक नितेश शिबडे यांचं पहिल्याच ओव्हरमध्ये 16 रन दिलेले आहेत. उत्कृष्ट असा शॉट मारलेला साहिल गाडे याने आणि चौका. साहिल गाडे यांनी स्ट्रेट ड्राईव्ह मारून संघासाठी आपल्या धावसंख्येत भर पडून धावसंख्या होत्या 20. संघाची धावसंख्या होते 20. उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे साहिल गाडे यांनी आणि संघाचा 6 रन मिळालेले आहेत. 6 षटकार मारलेला आहे साहिल गाडे यांनी. 2 बॉलमध्ये 10 रन झालेले आहेत. दुसरं षटक घेऊन आले ते प्रतीक बोले आणि प्रतीक बोले यांच्या दोन्ही बॉलांना त्यांनी चौकार षटकार मारून आपल्या संघासाठी योगदान दिलं. नितीन यांनी उत्कृष्ट असं आपल्या संघासाठी 1 धाव वाचवलेली आहे. पुढचा चेंडू डायरेक्ट चेंडू कॅच सोडलेली आहे आणि पंचांचा इशारा 9 बॉल येतोय. आणि धावा किती काढतात? 2 ना? अभिषेकला फोन लाव. हा सामना सीधा प्रसारित होतोय तो युट्यूबच्या माध्यमातून. पुढचा चेंडू विघ्नेश पांचाल आणि चांगला टोलवलेला कव्हर पॉईंटच्या दिशेने ऑफ साईडला. त्याच्यानं संदीप सांडम फिल्डिंग करताना दिसत आहेत आणि उत्कृष्ट असे फिल्डिंग संदीप सांडमांची. आणि दुसरा षटक संपलेला आहे. दुसऱ्या षटकाची संघाची धावसंख्या होती ती. आणि पहिलं षटक घेऊन येतात आदेश गाडे. मारा करतील विघ्नेश पांचाळ. चांगला असा टोललेला आणि काही समजलेला नाही आहे आणि त्याने सुंदर असा झेल सोडलेला आहे. प्रफुल्ल पडकर यांची उर्फ पट्ट्या यांची शानदार अशी कामगिरी करताना आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू कुऱ्हाडी शॉटवर दत्तरांगोकर. मस्त आता चेंडू मारलेला आणि पंचांच्या इशारा 9 जातोय आणि 4 रन मिळत आहेत त्या विघ्नेश पांचाळ यांना. आपल्या संघासाठी धावतो फलक. कृपया पंचांशी वाद घालू नये. निर्णय देतील तो अंतिम निर्णय असेल. आताचा 1.5 बॉल आहे का? 4 रन बालू. 4 रन. नो कॅन्सल. रन काउंट होती. पुढचा चेंडू आदेश गाडे यांनी सुरुवात करायची.
सुंदर असा चेंडू टाकलेला आहे विघ्नेश पांचाळ यांना समजण्या पलीकडचा. चांगला लॉंगडाऊनला शॉट बनवते विघ्नेश पांचाळ यांच्या बॅटून जातोय. तो संघासाठी चांगली उत्कृष्ट अशी कामगिरी करताना दिसतात ते विघ्नेश पांचाळ. आणि षटकार मारलेला आहे. तू मारशील तू खाली पडशील. एशियन फायटर कर्णधार यांनी आपली टीम तयार ठेवायची आहे. टीम तयार ठेव. ह्या पडत खाली का बशावरती ह्या तू थांबतोय. नो बॉल पंचांचा इशारा आणि 6 रनाच्या हिशोबात 6 रन मिळतात ते विघ्नेश पांचाळ यांना वैयक्तिक. आणि नो 6+9 7 रन. माझा मोबाईल नाही आहे. अरे माझा मोबाईल इथला कोण घेऊन गेला. अरे फोन कर अजित. नाही रन नाही. आता डेड बॉल आहे. सुंदर वाईड बॉल. विकेट किपर यांनी सुरेश गाडे यांनी चांगला चौकार मारलेला आहे. 4 रन. टेकलाय ना हो. 4 धावलं. नितेश शिपडे नो. पहिलाच बॉल पंचांचा रन नो. आणि यांना काही समजलं झालेलं नाही. आणि डिक्लेअरच्या रूपाने 1 धाव मिळते ती प्रत्येक बोली यांना. आणि संघाची धावसंख्या होते उत्कृष्ट असा ठेवला प्रत्येक बोली आणि बॉल. काही समजलेला नाहीये. विघ्नेश यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि 3 धावा. पंचांचा इशारा नो. आणि नो. साहिल गाडी यांना काही समजलेलं नाहीये बॉल. उत्कृष्ट असा ठरवलेला लॉंग ऑनच्या दिशेने 4 रन जात आहेत ते नितेश शिबडे यांच्या बॅट मधून. आणि संघासाठी आपल्या विजयाच्या दिशेने घोडदौड चालू असताना नितेश शिबडे यांची उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे. आणि फिल्डिंगला आहेत ते सागर गाडे. आणि 2च रनावरती समाधान मानावं लागतंय ते नितेश शिबडे यांना. पुढील चेंडू साहिल गाडे यांचा. काही सुंदर असा चेंडू साहिल गाडे यांचा बीट करून गेलेला आहे नितेश शिबडे यांना. पुढील चेंडू साहिल गाडे यांचा. मारा करतील नितेश शिबडे. किपिंग म्हणून उत्कृष्ट असे दर्जेदार काम करतात अश्विन गाडे. नो. आता पंचांचा इशारा. पण उत्कृष्ट आपल्या सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते. नो. पुन्हा नो चेंडू. साहिल गाडे यांचा महागडाचा षटक फक्त नो 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 नो. आणि सागर गाडे यांची तेवढी शानदार अशी क्षेत्ररक्षण. धावसंख्या होते 3. आताची 17. उत्कृष्ट असा टोलवलेला आणि 6 रनाचे 4 रन जातात ते नितेश शिबडे यांच्या बॅट मधून. आणि संघाची धावसंख्या होते 23. पहिलं षटक महागडा असं षटक साहिल गाडे यांचं. अरे काय यार नो तर किती हातात नको रे यार. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या होते ते 23. हे नव्हतं मारा नाही ते षटक असं नव्हतं. खेळ तुझा खेळ रे. 23 बिनबाद 23. पुढील षटक विघ्नेश पांचाळ.
विघ्नेश पांचाळ यांचं थोडी षटक मारा करतील प्रतीक बोलिये. दत्तगुरु कलापथक गाडेवाडी आयोजित गाडेवाडी प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले आणि सुंदर असा षटकार टोलवलेला आहे तो मिरमुखेडच्या दिशेने सारण्यासाठी जातो प्रतीक बोलिये यांच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या होते पण झेल बांधवण्याचा चान्स परंतु सारण जात आहेत. पंचांचा इशारा 6 रन आणि धावसंख्या होते 35 बिनबाद 35. पुढील संघ अभिराज यांनी त्वरित आपला संघ रेडी ठेवायचा आहे आणि त्वरित लगेच आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. याच्यानंतर जो सामना होणार आहे अभिराज विरुद्ध एसएन फायटर. कर्णधार अजित गाडे आणि आपल्या गावातील उत्कृष्ट असे लेखक त्याचबरोबर पंचांचा इशारा नो आणि झेल घेतलेला आहे परंतु नो असल्या कारणाने हा काय झेल बाद दिला जाणार नाही आणि धाव संख्या 3+, नो प्लस 3 काय डायरेक्ट बॉल टाकून उत्कृष्ट असा पटकारलेला आणि धाव प्रत्येकच्या बॅट मधून जाते 6 रन आणि त्या 6 रनाच्या आपल्या गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व प्रेमळ व्यक्तिमत्व त्याचबरोबर लेखक गावाचा उदो करणारे आपल्या वाडीतील गावातील सुंदर असं प्रेमळ व्यक्तिमत्व असलेले संतोष बापर्डेकर या ठिकाणी सामना पाहण्यासाठी आलेल्या आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर नो बॉल जातोय आणि पुन्हा 6 रन जात आहेत त्या प्रतीक बोले यांच्या बॅट मधून. काहीच समजलं नाही विघ्नेश पांचाळ यांना. दोन्ही बॉलर आले, दोन्ही बॉल फक्त नो वाईड नो +6. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे आमच्या मंडळाच्या वतीनं सर्वांचं हार्दिक स्वागत. बोनस ओव्हर आहे. उत्कृष्ट असा फटकारलेला चेंडूने रन जातात त्या 6 आणि 6 आपल्या गावातील उत्कृष्ट असा फटकारलेला चेंडू आणि 6 नो +6. आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. नो आणि हा सामना झुकलेला आहे तो आई जुगा 11च्या विरुद्ध आणि प्रथम सामना जिंकला तो आई जुगा 11. एकही गडी न गमावता आसिफ SK.
या सर्व देणगीदारांकडून गाडीवाडी GPL मोठ्या मनाने देणगी स्वरूपात सहकार्य केलेलं आहे.